Today we consider another point, average and instantaneous acceleration. Average and instantaneous acceleration. लास्ट लेक्चरला आपण ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बघितलेली होती. आता ॲव्हरेज ॲक्सिलरेशन काढत असताना आपल्याला दोन वेलॉसिटीज घ्याव्या लागतील, म्हणजे ॲट टाइम t1 अँड ॲट टाइम t2. t1च्या वेळी जी वेलॉसिटी आहे ती आपण v1 कन्सिडर केली, t2च्या वेळी असणारी वेलॉसिटी आपण v2 कन्सिडर केली. तर जी ॲव्हरेज वेलॉसिटी आहे, सॉरी ॲव्हरेज ॲक्सिलरेशन आहे, average acceleration is equal to काय असेल, difference between these two velocities at different time instances, that is v2 minus v1 divided by t2 minus t1. म्हणजे जर t1 च्या वेळी वेलॉसिटी v1 असेल, t2 च्या वेळी वेलॉसिटी v2 असेल, तर ॲक्सिलरेशन इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला मिळते चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग इथं वेलॉसिटीचा चेंज काढायचा असेल तर या दोन्ही मधला डिफरन्स घ्यावा लागेल, डिवायडेड बाय टाइम इंटरवल t2 मायनस t1. आता आपण इथे कन्सिडर करत असताना प्लेन मधली मोशन कन्सिडर करतोय, त्यामुळे आपल्याला हे जे कंपोनंट्स आहेत ते जर एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलोंग कन्सिडर केले तर त्यावेळीची जी व्हेलॉसिटी आहे किंवा ॲव्हरेज ॲक्सिलरेशन आहे त्यासाठी फॉर्म्युला मिळेल. इथे जर आपण एक्स ऍक्सिसच्या अलोंग v2x घेतलं, y ऍक्सिसच्या अलोंग v1x घेतलं, तर आपल्याला लिहिता येईल v2x मायनस v1x डिवायडेड बाय t2 मायनस t1 इंटू i कॅप, प्लस हियर वी कॅन राईट v2y मायनस v1y डिवायडेड बाय t2 मायनस t1 इंटू j कॅप. आता हे सगळं कुठून येईल, तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं, ज्यावेळी ॲव्हरेज वेलॉसिटी आपण काढतो तेव्हा ॲव्हरेज वेलॉसिटी v ॲव्हरेज इज इक्वल टू आपण बघितलेलं होतं vx i कॅप प्लस vy j कॅप, किंवा v ॲव्हरेज ऑफ x इंटू i कॅप प्लस v ॲव्हरेज ऑफ y इंटू j कॅप. त्याच्यावरूनच आपल्याला इथे लिहिता येईल एक्स कंपोनंट वेलॉसिटीचा, त्याच्यामधला डिफरन्स v2x मायनस v1x आणि त्यावेळी टाइम इंटरवल t2 मायनस t1 इंटू आय कॅप प्लस v2y मायनस v1y अपॉन t2 मायनस t1 j कॅप. आता याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर आपल्याला डिटरमाइन करायची असेल तर इथे पण आपण सबस्टिट्यूशन ठेवणार आहे. ॲव्हरेज ॲक्सिलरेशन इज इक्वल टू हा जो कंपोनंट आहे तो ॲव्हरेज ॲक्सिलरेशन अलॉंग एक्स ऍक्सिस असेल आणि हा कंपोनंट जो आहे तो ॲव्हरेज ॲक्सिलरेशन अलॉंग वाय ऍक्सिस असेल. त्यामुळे आपण इथं लिहू शकतो ए ॲव्हरेज म्हणजे ॲक्सिलरेशन ॲव्हरेज अलॉंग एक्स ऍक्सिस इंटू आय कॅप प्लस ए ॲव्हरेज अलॉंग वाय ऍक्सिस इंटू जे कॅप इज इक्वल टू आपल्याला म्हणजे ए ॲव्हरेज एक्स त्याच्याऐवजी v2x मायनस v1x अपॉन t2 मायनस t1 घेता येईल, आणि ए ॲव्हरेज y इज इक्वल टू काय घेता येईल, v2y मायनस v1y अपॉन t2 मायनस t1. आता आपल्याला याचं मॅग्निट्यूड लिहायचे, मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सिलरेशन. आता मॅग्निट्यूड घेताना आपण काय करतो, तर आयचा कंपोनंट आणि जेचा कंपोनंट जो असेल त्याचा स्क्वेअर घेऊन ते आपण स्क्वेअर रूट मध्ये त्याचे ऍडिशन घेतो, म्हणजेच आपल्याला इथं मॅग्निट्यूड लिहिता येईल ए ॲव्हरेज मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सिलरेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आयचा कंपोनंट आहे ए ॲव्हरेज एक्स त्याचा स्क्वेअर घ्यायचा प्लस ए ॲव्हरेज अलॉंग वाय ऍक्सिस त्याचा स्क्वेअर. याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू डिटरमाइन करता येईल. आणि आपल्याला माहिती आहे जर त्याची डायरेक्शन आपल्याला लिहायची असेल तर ती डायरेक्शन आपण लिहितो टॅन थिटा इज इक्वल टू, जर वेक्टर असेल वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅप
प्लस आर वाय जे कॅप असं जर वेक्टर असेल तर आपण याचं मॅग्निट्यूड घेताना काय घेतो, स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर आणि याचा टॅन थिटा म्हणजेच डायरेक्शन थिटा इक्वल टू काय घेतो, टॅन इनव्हर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. टॅन इनव्हर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स हेच आपण इथे यूज करणार आहे. आपल्याला जर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन डिटरमाइन करायची असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, इथे आर वाय काय येणार आहे, ए ॲव्हरेज वाय आणि आर एक्स काय येईल, ए ॲव्हरेज ऑफ एक्स. म्हणजे इथे लिहिता येईल आपल्याला ए ॲव्हरेज वाय डिवायडेड बाय ए ॲव्हरेज ऑफ एक्स. याच्यावरून आपल्याला त्याची डायरेक्शन डिटरमाइन करता येईल. आता आपल्याला काढायचं इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन. तर इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन साठी फॉर्म्युला ए इज इक्वल टू येणार लिमिट t tends to 0 delta v upon delta t, or we can write it as equal to dv by dt. Limit t tends to 0 delta v upon delta t is equal to काय येणार, dv by dt. आता हे जे वेलॉसिटी वेक्टर आहे ते परत आपण x आणि y च्या कंपोनेंट मध्ये लिहिणार आहे. म्हणजे इथं लिहिता येईल d by dt ऑफ वेक्टर v px i cap प्लस py j cap. px i cap प्लस काय येणार आहे, py j cap इज इक्वल टू. आता हे डेरिव्हेटिव्ह मी सेपरेट देते. म्हणजे d px बाय dt इंटू i cap प्लस इथे याला मल्टिप्लाय केलं तर d py बाय dt इंटू j cap. आता याच्यामध्ये परत आपल्याला सबस्टिट्यूशन ठेवता येईल. px म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ऍक्सिस येणार आहे आणि py म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ऍक्सिस. म्हणजेच इथे लिहिता येईल d बाय dt ऑफ px साठी येणार dx बाय dt इंटू आय कॅप प्लस d बाय dt ऑफ py साठी सबस्टिट्यूशन dy by dt इंटू j cap. आता इथे जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथं डबल डेरिव्हेटिव्ह मिळेल d2x by dt स्क्वेअर i cap प्लस d2y by dt स्क्वेअर इंटू j cap. म्हणजे आपल्याला फायनली इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन ए साठी व्हॅल्यू मिळेल ए इज इक्वल टू d2x बाय dt स्क्वेअर प्लस d2y बाय dt स्क्वेअर इंटू j cap. आता परत आपल्याला याच्यावरून याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन लिहिता येईल. तर याचं मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन इज इक्वल टू काय येणार, मग इथं d2x बाय dt स्क्वेअर हा आय चा कंपोनंट आहे. म्हणजे d2x बाय dt स्क्वेअर त्याचा स्क्वेअर प्लस जे चा कंपोनंट म्हणजे d2y बाय dt स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यावरून मॅग्निट्यूड मिळेल. आणि परत ऍक्सिलरेशन घ्यायचं असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू इथे जे चा कंपोनंट म्हणजे ry बाय rx आपण घेतो. मग इथे ry बाय rx घेताना d2y बाय dt स्क्वेअर आणि इथे d2x बाय dt स्क्वेअर येणार d2y बाय dt स्क्वेअर डिवायडेड बाय d2x बाय dt स्क्वेअर. मग इथं dt स्क्वेअर कॅन्सल होईल. इथं आपल्याला मिळेल d2y बाय dt स्क्वेअर d2y बाय d2x. किंवा जर आपल्याला या फॉर्म मध्ये घ्यायचं असेल म्हणजे वेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये ही डायरेक्शन लिहायची असेल तर इथं काय येईल, टॅन थिटा इज इक्वल टू डी py बाय dt डिवायडेड बाय डी px बाय dt. परत हे dt कॅन्सल होईल आणि फायनली मिळेल टॅन थिटा इज इक्वल टू डी py डिवायडेड बाय डी px. ओके, आता नेक्स्ट टॉपिक आहे इक्वेशन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग विथ युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आता युनिफॉर्म ऍक्सिलरेशन असेल तर आपल्याला मोशनचे इक्वेशन्स डिटरमाइन करायचे.
म्हणजे तुम्ही स्टडी केलेले आहेत अगोदर पण P इज इक्वल टू U प्लस AT असेल किंवा S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर असेल. हे जे इक्वेशन्स आहेत हाऊ दिस कॅन बी डिटरमाइंड हे आपण या पॉइंटमध्ये स्टडी करणार आहे. तर त्याच्यासाठी इथे ऍक्सिलरेशन हे आपण काय घेतो, युनिफॉर्म घेतो. आता जर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन असेल तर टाइम t1 ला असेल किंवा टाइम t2 ला असेल, हे जे ऍक्सिलरेशन आहे प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे जरी आपण टाइम इंटरवल कन्सिडर करून ऍव्हरेज ऍक्सिलरेशन डिटरमाइन केलं किंवा आपण इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन काढलं तरी दोन्ही व्हॅल्यूज या सेम राहतात. म्हणजे इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज ऍक्सिलरेशन बोथ आर इक्वल फॉर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. तर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन साठी ऍव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन हे काय असेल, इक्वल असेल. तर याच्यासाठी आपण कन्सिडर करणार आहे u is the initial velocity. U is the initial velocity at t equal to 0. म्हणजे जेव्हा टाइम 0 सेकंद असेल किंवा इनिशियल टाइमला इनिशियल स्टार्टिंग पोझिशन जेव्हा त्याची असेल तेव्हा वेलॉसिटी आपण कन्सिडर केलेली आहे u. आता आपण कन्सिडर करणार आहे वेक्टर v इज द फायनल वेलॉसिटी और वेलॉसिटी of object at time t. म्हणजे t एवढ्या टाइम नंतर त्याची जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी काय असणार आहे इथे, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट टाइम t, that is vector v. Now we calculate here acceleration of a particle. जर ऍक्सिलरेशन आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर ऍक्सिलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, दॅट इज वी कन्सिडर हिअर वेक्टर v मायनस वेक्टर u डिवायडेड बाय t मायनस 0. म्हणजे इथं टाइम इंटरवल कधी घ्यायचे, t एवढ्या टाइमला आणि 0 म्हणजेच t मायनस 0. म्हणजे आपल्याला इथं मिळेल वेक्टर v मायनस वेक्टर u डिवायडेड बाय t. आता हे t मी इकडे ट्रान्सफर केलं तर आपल्याला इथे मिळेल वेक्टर a इंटू टी इज इक्वल टू वेक्टर v मायनस वेक्टर u. आता याच्यावरून आपल्याला जे इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस AT ते मिळेल. हे मायनस u मी इकडे ट्रान्सफर केलं तर इथं आपल्याला मिळेल वेक्टर u प्लस वेक्टर a इंटू टी इज इक्वल टू v. Or we can write it as vector v is equal to u plus at. This is equation 1. आता हे इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळालं. आता दुसरं काढायचं असेल तर आपण काय करणार आहे, तर ही जी इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी आहे त्यांचा ऍव्हरेज घेणार. म्हणजेच ऍव्हरेज वेलॉसिटी काढायची असेल तर v ऍव्हरेज इज इक्वल टू येणार u प्लस v डिवायडेड बाय 2. म्हणजे आपण सरासरी जशी काढतो त्या पद्धतीने आपण इथे लिहिलं u प्लस v डिवायडेड बाय 2. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट साठी इक्वेशन काढायचंय. मग डिस्प्लेसमेंट जर आपण s कन्सिडर केलं, s इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम टाइम t इक्वल टू 0 टू t. म्हणजे तो ऑब्जेक्ट जेव्हा t0 टू t टाइम चेंज होणार आहे त्यावेळी त्यानं कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट जर आपण s घेतलं तर आपल्याला फॉर्म्युला वेलॉसिटीचा जो आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटीसाठी आपण फॉर्म्युला काय घेतो, डिस्टन्स अपॉन टाइम. तर v इक्वल टू s अपॉन t हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपल्याला इथे s इज इक्वल टू लिहिता येईल. s इज इक्वल टू काय येणार आहे, v इंटू t. पण आता ही जी वेलॉसिटी आहे ती तर ऍव्हरेज वेलॉसिटी घेणार आहे आपण, त्यामुळे v ऍव्हरेज इंटू काय येणार t. मग v ऍव्हरेजची व्हॅल्यू आहे u प्लस v डिवायडेड बाय 2. इथं आपण सबस्टिट्यूट केली तर इथं मिळेल u प्लस v डिवायडेड बाय 2 इंटू t. आता परत या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे, हे जे इक्वेशन 1 आहे म्हणजे v ची व्हॅल्यू v इज इक्वल टू u प्लस AT याच्यामध्ये
सबस्टिट्यूट करणार आहे, म्हणजे आपल्याला मिळेल वेक्टर यू प्लस AT डिवायडेड बाय 2 इंटू टी. आपण काय केलं, यू आहे तसं घेतलेलं आहे, फी ची व्हॅल्यू यू प्लस AT याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली, डिवायडेड बाय 2 इंटू काय आलं, टी आलं, इज इक्वल टू. आता इथे यू प्लस यू म्हणजे ट्वाइस यू प्लस AT डिवायडेड बाय 2 इंटू काय ना टी. आता जर आपण हे 2 सेपरेट दिलं आणि या टी न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं, आता सेपरेट दिलं तर इथं 2 2 कॅन्सल होईल, इथे फक्त काय राहणार आहे, वेक्टर यू राहील आणि याला टी ने मल्टिप्लाय केलं तर इथं मिळेल वेक्टर UT प्लस, आता इथं 2 इथं दिलं तर आपण या पद्धतीने घेऊ शकतो हाफ, आणि इथं A इंटू टी आहे आणि याला टी ने मल्टिप्लाय केलं तर इथं मिळेल AT स्क्वेअर. म्हणजे इथं आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं इक्वेशन ऑफ मोशन साठीचं, ते असेल S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन ऑफ मोशन मिळाली, V इज इक्वल टू U प्लस AT आणि इथे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते आपण जर रिझॉल्व केले एक्स आणि वाय कॉम्पोनंट्स मध्ये, तर त्याचे एक्स आणि वाय कॉम्पोनंट मध्ये जे करस्पॉन्डिंग इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स या दोन्ही इक्वेशन्स वरून लिहिता येईल. म्हणजे इथं घेताना एक्स कॉम्पोनंट घ्यायचंय, परत त्याचा वाय कॉम्पोनंट घ्यायचंय, इथे पण एक्स कॉम्पोनंट आणि त्याचा वाय कॉम्पोनंट घेतला तर आपल्याला इक्वेशन्स मिळतील. आता इक्वेशन 1 वरून आपण लिहूया, x along x axis the equation is px is equal to ux plus axt, py is equal to uy plus ayt. आणि दुसरं हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 2 त्याच्यावरून त्याचे x आणि y कॉम्पोनंट्स आपल्याला लिहिता येतील, ते म्हणजे Sx इज इक्वल टू इथे ux t स्क्वेअर प्लस हाफ AT स्क्वेअर, म्हणजे ux t प्लस हाफ AX t स्क्वेअर अँड Sy इज इक्वल टू uyt प्लस हाफ AYt स्क्वेअर. Means here we get the components along x and y axis and the corresponding equations are px vy and sx sy. आता हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत ते इंडिपेंडेंट मोशन साठी कन्सिडर केले जातात, जे म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन्सला असतील. आपल्याला माहिती x आणि y and z, these are mutually perpendicular to each other, and along x axis, along y axis, we can write the velocities and displacements of the objects are like this, px vy and sx sy. Now next we consider relative velocity. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी घेत असताना अगोदरचे पॉइंट झालेले आहेत, म्हणजेच रेक्टिलिनियर मोशन साठी पण तो तुम्हाला रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे इथे डायरेक्टली आपण कन्सिडर करणार आहे जी रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे ऑब्जेक्ट ए ची ऑब्जेक्ट बी शी. म्हणजे समजा दोन ऑब्जेक्टची मोशन होत असेल, एक ऑब्जेक्ट ए आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट बी. ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी जर दोघांची मोशन होत असेल तर त्यावेळी त्यांची रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे एका ऑब्जेक्टच्या रिस्पेक्ट मध्ये दुसऱ्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किंवा बी ऑब्जेक्टच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला ए ऑब्जेक्टची वेलॉसिटी लिहायची असेल तर फॉर्म्युला काय असेल तो आपण बघूया. रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए with respect to object B, with respect to object B is relative velocity of object A with respect to object B असेल phi AB
ती लिहिताना कशी लिहायची? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट बी फी ए बी इज इक्वल टू त्या दोन्ही व्हेलॉसिटी मधला डिफरन्स म्हणजेच फी ए मायनस फी बी. फी ए मायनस फी बी. आणि जर आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए कन्सिडर केलं, विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए असेल तर ते लिहिताना असं लिहायचं फी बी ए वेक्टर फी बी ए म्हणजे बी ची व्हेलॉसिटी ए च्या रिस्पेक्ट मध्ये काढायचे. फी बी ए इज इक्वल टू इथं पहिलं जे असेल ते सुरुवातीला घ्यायचे फी बी मायनस फी. दिस इज इक्वेशन 2. म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीसाठी आपण हे फॉर्म्युला यूज करणार आहे. फी ए बी असेल किंवा फी बी ए असेल तर हे जे दोन इक्वेशन्स आहेत त्यांचे मॅग्निट्यूड्स हे नेहमी इक्वल राहतात. कारण डिफरन्स जर आपण घेतला फी ए आणि फी बी तो काही चेंज होणार नाही. फक्त जर आपण इथं ऑब्झर्व केलं त्यांच्या डायरेक्शन ह्या काय असतात इथे अपोजिट असतील. त्यांच्या डायरेक्शन्स अपोजिट असणार आहेत पण त्यांचे जे मॅग्निट्यूड्स आहेत ते मॅग्निट्यूड मात्र इक्वल असतील. म्हणजे कुणाच्याही रिस्पेक्ट मध्ये आपण जरी व्हेलॉसिटी घेतला तरी त्याच्या डायरेक्शन्स ह्या काय असणार आहेत अपोजिट असतील पण त्याचे मॅग्निट्यूड्स हे इक्वल राहणार आहेत. आता जर आपण इथे जसे दोन ऑब्जेक्ट्स घेतले तसे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स घेतले म्हणजे ए बी सी डी असं झेड पर्यंत आपण ऑब्जेक्ट्स कन्सिडर केले. आता झेड पर्यंत कन्सिडर केलं तर या ए ची झेडच्या रिस्पेक्ट मध्ये असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती डिटरमाइन करण्यासाठी आपण इथे घेणार आहे फी ए झेड इज इक्वल टू. आता इथे काय करावं लागेल तर हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपण चेंज करणार नाही. म्हणजे सुरुवातीला ए ची बी च्या रिस्पेक्ट मध्ये, बी ची सी च्या रिस्पेक्ट मध्ये, सी ची डी च्या रिस्पेक्ट मध्ये, डी ची ई च्या रिस्पेक्ट मध्ये अशा व्हेलॉसिटीज कन्सिडर करून त्यांची जर सम घेतली तर आपल्याला ए ची व्हेलॉसिटी झेड च्या रिस्पेक्ट मध्ये काढता येईल. म्हणजेच इथं काय येणार आहे फी ए बी velocity of A with respect to B phi A B plus we can write phi B C plus phi C D plus dash dash we can write here plus phi X Y plus phi Y Z. म्हणजे जर नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील तर पहिल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी लास्टच्या ऑब्जेक्टची जर घ्यायची असेल तर ही सिक्वेन्स न चेंज करता आपण प्रत्येकाची त्या पुढच्या कंपोनंट पुढच्या ऑब्जेक्ट्सची रिलेटेड व्हेलॉसिटी कन्सिडर करून हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल फी ए बी प्लस फी बी सी प्लस फी सी डी प्लस डॅश डॅश प्लस फी एक्स वाय प्लस फी वाय झेड.